सोनम वांगचुक यांचं जे उपोषण सुरू आहे त्याच संदर्भात या शरद पवार पक्षाकडून आज आंदोलन करण्यात येत आहे राष्ट्रवादीकडून. काय सांगाल नेमकी काय मागणी? ज्या पद्धतीनं वांगचुक आंदोलन करत होते ह्याच्या आधी शेतकऱ्यांचं आंदोलन असंच सरकारने चिरडलं होतं आणि आता तेच प्रसंग ते करतायत आणि त्यामुळे आम्ही सोनम वांगचुकना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही हा मोर्चा केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं सरकार ज्या पद्धतीने दडपशाहीने आमच्या सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने त्रास देत आहेत आणि ज्या पद्धतीने तिथल्या लोकांवर आत्ता लाठी हल्ला केला आहे त्या दृष्टीने आम्ही निषेधार्थ सर्वजण इथे जमलो आहोत. असं देखील माहिती समजते की तिथले CCTV वगैरे बंद करण्यात आलेले. हो, तिथले CCTV बंद केले, तिथले जायचे यायचे मार्ग बंद केलेत आणि लाठीचार्ज आता जोरात चालू आहे तिथे. काय वाटते मग न्याय मिळेल वाटते का तुम्हाला? न्याय मिळेलच, कारण हिंदुस्थानची जनता आपल्या भारताची जनता हे सहन करणार नाही आणि ती रस्त्यावर येईल असं आम्हाला वाटतंय. काय मागणी करणार आहे तुम्ही? आम्ही शिक्षण मंत्र्यांची धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागतोय. त्यांनी राजीनामा दिला, आम्ही त्यासाठी आंदोलन करणार आहोत. अनेक दिवसांपासून आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे, तरी देखील सरकार मागणी मान्य करत नाही. काय अवे सरकार गँड्याचं सरकार आहे. आपण बघितलं असं सोनम वांगचुक किती चांगल्या पद्धतीने उपोषण करत होते, परंतु मोठे मोठे नेते त्यांना भेटायला आले हे त्यांच्या बाजूनी चांगल्या पद्धतीने वातावरण निर्माण व्हायला लागले. त्यांनी त्या ठिकाणी अचूक पद्धतीने त्यांना उचलून नेण्याचं काम केलं. हे आपल्या घटनेत कुठं आहे का? राज्याच्या देशाच्या घटनेत याच्या आधी महात्मा गांधींनी आंदोलन केलं, अण्णा हजारेंनी आंदोलन केलं, एकदम चांगल्या पद्धतीने त्यांना आंदोलन मागे घ्यायला लावलं. ही पद्धत अतिशय चुकीची आहे. आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि शिक्षण मंत्री प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी आम्ही पुणे शहराच्या वतीने मागणी करतो. अजूनही मान्य नाही झाले तर काय? आम्ही संघर्ष या देशात संघर्ष केल्यावर आपल्याला न्याय मिळालेले, त्या ह्याच्यापेक्षा आम्ही येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करू. निश्चितच आजपर्यंत जी क्रांती घडली, ज्या ठिकाणी विद्यार्थी म्हणून जे रस्त्यावरती उतरले, या सरकारने त्यांना दडपण्याचं काम केलेलं आहे. परंतु आम्ही हे सांगतो, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा वारसा चालवणारे आम्ही युवक आणि विद्यार्थी आहोत. या सरकारची झोप उडवल्याशिवाय आम्ही शांत बसताना धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. त्याचप्रमाणे त्या दिल्लीमध्ये जो अमानुष पद्धतीने लाठी हल्ला चालू आहे, व्यक्तीचे विचार दडपण्याचा जो प्रयत्न चालू आहे, याच्या विरोधात आज आम्ही सर्व पुणेकरांपर्यंत जाणार आहोत आणि सर्वांना सांगणार आहोत की हे सरकार आपल्या विद्यार्थ्यांबरोबर, आपल्या युवकांच्या भविष्याबरोबर किती खेळत आहे हे आम्ही पुणेकरांना सांगणार आहोत. तर नक्कीच आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आंदोलन या ठिकाणी आपण पाहतोय अगदी वेगळ्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात येते आणि सरकारचा यामधून निषेध जो आहे तो या ठिकाणी करण्यात येतोय. मात्र धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जर घेतला नाही तर यापेक्षाही तीव्र पद्धतीने आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी